घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी नानांना विचारत असते, आई आणखी उठल्या नाहीत ना? डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं आहे म्हणून मी पण डिस्टर्ब नाही केलं. तर नाना म्हणतात, हो, पण मला एक गोष्ट कळत नाही. तिला शेंगदाण्याच्या तेलाची ॲलर्जी आहे म्हणून आपण घरात तर शेंगदाण्याचं तेलच आणत नाही. मग असं कसं झालं? त्यावेळी ऐश्वर्या तेथे येते आणि ती मनात विचार करते, ही चिचुंद्री चुगली करणार की काय आता? तर जानकी म्हणते, नाही नाना, यादीमध्ये तर बरोबर लिहिलं होतं, पण कदाचित चुकून त्या दुकानदाराने मिस मंगलताईंना सगळं तेल बदलून टाकायला सांगितलं आहे. तुम्ही काळजी करू नका, नंतर असं नाही होणार. त्यावेळी नाना ऐश्वर्याला जवळ बोलावतात तर ऐश्वर्या आईंची विचारपूस करते. त्यानंतर नाना तिला सगळ्यांच्या आवडीनिवडीनुसार चहा सांगत असतात आणि जानकीला म्हणतात, तुझ्यासारखंच तिलासुद्धा एक्सपर्ट करून टाक. नाना बाहेर फेरफटका मारून येतो असं म्हणून तेथून निघून जातात. जानकी ऐश्वर्याला म्हणते, मी तुझ्यामुळे पहिल्यांदा नानांसोबत खोटं बोलली आहे. कारण मी जर हे नानांना सांगितलं असतं तर हे प्रकरण हाताबाहेर गेलं असतं आणि तू सगळ्यांना परकी झाली असतीस. मी तुला शेवटची संधी देतेय, सगळ्यांमध्ये सामावून जा. इथून पुढे असं काहीही होणार नाही, हे तुलाच सांभाळायचंय, कळलं? विश्वासाने वाग, मगच विश्वास मिळेल. इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ओला टॉवेल इथे तिथे ठेवत जाऊ नका. तर ऋषिकेश म्हणतो, अगं मी ते मुद्दामच ठेवत असतो आजकाल. तर जानकी म्हणते, का मला काही कामं कमी आहेत का? तर ऋषिकेश म्हणतो, तू ते नेहमी म्हणतेस ना, अहो काय तुम्ही, ते मला खूप आवडतं. तर जानकी म्हणायला लागते तर अर्ध्यामध्येच गप्प बसते. तर ऋषिकेश तिला जवळ घेत म्हणतो, हेच. तर जानकी म्हणते, ठीक आहे, यासाठी मी तुम्हाला वन्स मोर देईल, पण ओला टॉवेल इथे तिथे ठेवायचा नाही. ऋषिकेश निघायला लागतो तर जानकी त्याला म्हणते, तुमच्याकडे 2 मिनिट आहेत ना? मला जरा सारंग भाऊजींबद्दल बोलायचं होतं. तर ऋषिकेश म्हणतो, हो बोल ना. तर जानकी म्हणते, तुम्ही जरा त्यांच्याशी बोलून घेता का? कारण काल रात्री ते बाहेर झोपले होते. तर ऋषिकेश म्हणतो, बाहेर? हो, मला माहिती आहे त्याला बाहेर झोपण्याची आवड आहे, पण आता त्याचं लग्न झालं आहे ना. लग्नाच्या आधी ठीक होतं, पण आता? तर जानकी म्हणते, हो तेच म्हणते मी. तर ऋषिकेश म्हणतो, त्या दोघांमध्ये काही वाद झाला आहे का? तर जानकी म्हणते, नाही हो, मला पण काही माहिती नाही, पण हा सगळा प्रकार बघून मला खूप काळजी वाटतेय. आपल्या दोघांनाही माहिती आहे ऐश्वर्याचा स्वभाव कसा आहे. कदाचित त्या स्वभावाची जाणीव तर झाली नसेल ना सारंग भाऊजींना? तसं होता कामा नये. कदाचित माळ तुटली असेल म्हणून असं झालं असेल. आणि त्यांना सांगा जरा, नवरा बायकोचं नातं कसं असायला हवं, ते जपण्यासाठी काय काय करायला हवं. तुम्ही समजावलं तर कदाचित त्यांना समजेल. सारंग भाऊजी खूपच साधेभोळे आहेत. त्यांची बायको पण तशी असती तर काही हरकत नव्हती, पण ऐश्वर्या चालाक आहे आणि सारंग भाऊजी असे, म्हणून मला जरा काळजी वाटते. तुम्ही बोलून घ्याल ना? तर ऋषिकेश म्हणतो, हो मी बोलेल त्याच्यासोबत. आणि निघतो मी असं म्हणून तेथून निघून जातो. शर्वरी आजीसोबत फोनवर बोलत असते. त्यावेळी ती म्हणते, कशा आहेत मग नवीन सूनबाई? आणि आईची तब्येत आता कशी आहे? नाना म्हणत होते काल तिला ॲलर्जी झाली म्हणून. कसं झालं असं अचानक? तर आजी म्हणतात, जानकीचा हलगर्जीपणा, दुसरं काय. स्वतःचा शहाणपणा इकडे तिकडे मिरवते ना, तिला वेळ कुठे असतो बघायला. न बघता तेलाचा डबा आणला असेल, पण सुमित्राच्या अंगाशी आलं ना. तर शर्वरी म्हणते, पण जानकी वहिनीला कळत नाही का, आईला चालत नाही ते. तर आजी म्हणतात, तुझ्या आईचे लाड, दुसरं काय. तर शर्वरी म्हणते, काही नाही, तुम्ही तिला डोक्यावर बसवून ठेवलंय. तर आजी म्हणतात, आम्ही नाही, तुझ्या आईने. पण आता आली आहे ना घरात धाकटी जाऊ, ती इंगा दाखवेल तिला. ती मात्र सारखे तिच्या पुढे पुढे तिला सांगत असते, या घरात माझं किती चालतं. ऐश्वर्या शहाणी आहे, शिकलेली आहे, शहरातली आहे, ती काही ऐकून घेणार नाही कोणाचं. त्यावेळी शर्वरीसाठी ती बाई चहा घेऊन आलेली असते. तर शर्वरी आजीला म्हणते, मी तुला नंतर फोन करते, आणि फोन ठेवून देते. तर शर्वरी तिला विचारते, अजून किती दिवस राहिलेत तुझा महिना पूर्ण व्हायला? तर ती बाई म्हणते, आत्ताच लागली आहे कामाला. तर शर्वरी म्हणते, तुला महिन्याचा पगार दिला आहे का? तर ती म्हणते, हो, साहेबांनी ॲडव्हान्स दिलाय, मगच लागले कामाला. शर्वरी तिला चाव्या मागत असते. तर ती म्हणते, कसल्या चाव्या? शर्वरी म्हणते, माझ्या घराच्या, मला माझ्याजवळ ठेवायच्या आहेत. तर ती म्हणते, अहो मला काय करायचंय, साहेब ऑफिसमध्ये, तुम्ही माहेरी, मग घरचं काम कसं होणार? तर आपापलं काम करता यावं म्हणून दिले आहेत साहेबांनी. आणि साहेबांना आवाज देते आणि ती विक्रांतला सांगते, ताई घराच्या चाव्या मागत आहेत. तर शर्वरी म्हणते, या घराची मालकीन मी आहे, साहेबांची बायको. तू चाव्या द्यायच्या सोडून साहेबांना काय हाक मारतेस?
तर ती म्हणते मला साहेबांनी चाव्या दिल्यात ना, मग त्यांना सांगायला नको का की मी परत देतीये. ती चाव्या शर्वरीकडे परत देते आणि तेथून निघून जाते. तर विक्रांत म्हणतो शरू काय हे, कशाला ओरडतेस तिच्यावर? तर शर्वरी म्हणते मी ओरडले? मी तर तिच्याकडे फक्त चावी मागितली. तीच माझ्यावर आवाज चढवून बोलत होती. काय गरज आहे अशा बायकांची? तर विक्रांत म्हणतो शरू हळू बोल, काय करतेयस तू? तर शर्वरी म्हणते बरोबरच करतेय, काही गरज नाही तिला चावी द्यायची. सारंग ऑफिसमध्ये ऋषिकेशकडे येतो आणि त्याला म्हणतो दादा येऊ का? तर ऋषिकेश म्हणतो लोकांचं ऑफिस असल्यासारखं काय विचारतोयस, ये ना. तर सारंग खुर्चीवर बसायला लागतो तर ऋषिकेश त्याला म्हणतो इथे कुठे बसतोयस, तिकडे बस मोठ्या खुर्चीवर. तर सारंग म्हणतो नाही नाही, ती मानाची जागा आहे, तिथे तूच बस. तर ऋषिकेश म्हणतो अरे इथे माझं तुझं असं काही नाही, हे सगळं जे काही आहे ते आपल्या चौघांचं आहे. ऋषिकेश सारंगला त्या मोठ्या खुर्चीवर बसवतो तर सारंग म्हणतो खूप छान वाटतंय मऊ मऊ, पण ही खुर्ची मला आणि या खुर्चीला मी अजिबात शोभत नाही, मी तिकडेच बरा आहे बांधाला ट्रॅक्टरच्या मऊ मऊ गादीवर. आणि तिथून उठतो. तर ऋषिकेश म्हणतो हे काय सारंग, आम्ही शेतात आल्यानंतर तुझ्याकडून कुठल्या गोष्टीची परवानगी मागतो का? तर सारंग म्हणतो ते मला काही माहीत नाही, पण तू इथे बस बरं आधी, असं म्हणत त्याला मोठ्या खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो राजारामाच्या सिंहासनावर भरताने बसायचं नसतं. जानकी आणि ऐश्वर्या सुमित्राच्या रूममध्ये येतात. त्या दोघी सुमित्राची विचारपूस करतात. तर सुमित्रा म्हणते हो मी बरी आहे, पण ऐश्वर्या तू कशी आहेस? रुळलीस ना आमच्या घरात? तर ऐश्वर्या म्हणते हो आई, पण तुम्ही आता तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि आराम करा. तर सुमित्रा म्हणते हो मी आता आराम करणारच आहे, जानकीच्या सोबतीला तू आली आहेस ना, घरात 2-2 सुना असताना त्यांच्यावर सगळं सोपवून मी आरामच करणार आहे. आणि जानकीला म्हणते जरा माझ्या कपाटातली डबी आणतेस का? जानकी ती डबी घ्यायला कपाट उघडते तर ऐश्वर्या मनात विचार करते सरळीतपणे उघडते ही कपाट, सगळे अधिकार हिच्याच हातात आहेत. जानकी ती डबी सुमित्राकडे देते तर सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू आमच्या घरात पहिल्यांदा स्वयंपाक केलास ना, म्हणून तुला हे छोटंसं गिफ्ट, चांदीचं नाणं. मी जानकीला सुद्धा दिलंय. तुम्ही दोघी आता अन्नपूर्णेचा वसा चालवणार ना. आणि कसं आहे घरातील अन्नपूर्णा जर सुखी असेल ना तर समृद्धी येते. तर इकडे सारंग ऋषिकेशला म्हणतो मला इथे कशासाठी बोलवलं आहे काही सांगितलं नाही. तर ऋषिकेश सारंगला म्हणतो हो ना, बस बस आधी. तर ऋषिकेश म्हणतो मला तुला एक कानमंत्र द्यायचा आहे तुझ्या लग्नाच्या बाबतीत, कारण मी सिनियर आहे ना या सगळ्या गोष्टीत म्हणून. तर सारंग म्हणतो खरं सांगू का, मलाच तुला विचारायचं होतं. तर ऋषिकेश म्हणतो बायकोला कसं खुश ठेवायचं ते का? तर सारंग म्हणतो हो, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही दादा, पण कसं आहे त्या मोठ्या घरातल्या आहेत, शिकलेल्या आहेत, एकदम मॅडम टाईप. मी पण काही निरक्षर नाही, इंग्लिशसुद्धा येतं मला, पण मला असं कुठेतरी वाटतं की मी सूट नाही करत त्यांना. तर ऋषिकेश म्हणतोय असं तुला वाटतंय सारंग? सौमित्र ज्यावेळेस पळून गेला त्यावेळी ऐश्वर्याने स्वतःहून तुझी निवड केली, म्हणजे तिला तुझ्यात काहीतरी चमक दिसली असेल ना. तर सारंग हो दादा म्हणतो. तर ऋषिकेश म्हणतो मग आता सगळ्यात पहिल्यांदा ही कटुपणाची भावना मनातून काढून टाक आणि मी जो कानमंत्र देतोय तो लक्षात ठेव. तर सारंग म्हणतो हो सांग. तर ऋषिकेश म्हणतो सरप्राईज. जगातल्या सगळ्याच बायकांना सरप्राईज गिफ्ट खूप आवडतं. तर सारंग म्हणतो म्हणजे मी ऐश्वर्याला काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्यावं असं म्हणायचंय का तुला? तर ऋषिकेश म्हणतो करेक्ट. तर सारंग म्हणतो अरे दादा, पण मी त्यांना काय गिफ्ट देणार? तर ऋषिकेश म्हणतो सरळ गिफ्ट शॉपमध्ये जा आणि तुला जे आवडेल ते दे. तर सारंग म्हणतो पण त्यांना नाही आवडलं तर? तर ऋषिकेश म्हणतो आवडेल. तर सारंग म्हणतो हां मस्त कानमंत्र दिलास दादा, आता निघू का मी? तर ऋषिकेश म्हणतो एवढी कसली गडबड झाली तुला? तर सारंग म्हणतो गिफ्ट घ्यायचंय ना. इकडे सुमित्रा आणि ऐश्वर्याला ते चांदीचं नाणं दिल्यानंतर जानकी ऐश्वर्याला सुमित्राच्या पाया पडायला सांगते. जानकी सुमित्राला पाणी देत असते तर त्यावेळी सुमित्रा म्हणते त्या दिवशी इतका त्रास झाला ना. तर जानकी म्हणते आई तुम्ही नका काळजी करू, इथून पुढे नाही होणार अशी चूक, मी मंगलताईंना सगळं तेल बदलायला सांगितलं आहे. तर जानकी सुमित्राला म्हणते आई मी आज सारंग भाऊजींच्या आवडत्या पालकपुऱ्या करणार आहे, तर कढी करायची आहे का? तर सुमित्रा म्हणते काहीही कर चालेल, तुम्ही ठरवायचं आणि आम्ही मम म्हणायचं, तू जे करशील ते आम्ही खाऊ. आणि ऐश्वर्याला सांगते जानकीकडून सगळं शिकून घे. सुमित्रा आणि जानकी गप्पा मारत असतात तर ते पाहून ऐश्वर्या मनात विचार करते सगळ्या घरावर ताबा आहे हिचा, सगळ्या घराला नाचवते ही तिच्या तालावर, पण मी नाही नाचणार, हिलाच नाचवेन. त्यासाठी जानकी कोणाकोणासाठी काय काय करते ते मला बघायलाच हवं, तरच या घरावर एक दिवस माझं राज्य असेल.
आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकीला एक नवीन साडी देतो आणि तिला सांगतो आज संध्याकाळी न्यूज चॅनलवाले येणार आहेत तर तू हीच साडी नेस. त्यावेळी ऐश्वर्या हे सगळं दरवाजा आडून ऐकत असते. ऋषिकेश गेल्यानंतर ती आतमध्ये येते आणि बोलत बोलतच त्या साडीवरती रंग सांडते आणि मनात विचार करते आता बघू तू नवऱ्याची आवड कशी जपतेस ते. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटू उद्याच्या भागात.